नमस्कार, चला इतिहास जाणून घेऊया या उपक्रमांतर्गत आज आपण आहोत हिंदवी रेणुराई या गणेश मंडळामध्ये। या गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, यामध्ये हिंदू मुस्लिम समाज ऐक्याचं हे प्रतीक हे गणेश मंडळ ओळखलं जातं। आपण पाहू शकता की आपल्या उजव्या बाजूला फक्त एका म्हणजे भिंतीचं अंतर आहे, म्हणजे शेजारी मस्जिद आहे आणि आपल्या डाव्या हाताला हा गणपती इथे विराजमान झालेला आहे, म्हणजे एक सामाजिक ऐक्याचा संदेश या माध्यमातून ते देत आहेत। तर आपण या मंडळाच्या तरुण सदस्यांशी आणि विशेषतः गोंधळी समाजाचा इतिहास आणि त्यांची पारंपरिक पद्धत या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणी परिचय द्यावा। प्रथमतः सर्व गणेश भक्तांचं स्वागत आहे याच ठिकाणी। मी रामेश्वर उत्तमराव चव्हाण, उमेश आसाराम धुमाळ, विनायक दिलीप गरडकर, सत्तार पठाण। नमस्कार, मी असलम अली आतार, गोंधळ गल्ली या ठिकाणी राहत आहे। हे गणेश मंडळ खूप 20 वर्षापासून येथे विराजमान आहे। त्या विषयावर मी बोलत आहे की येथे जे काही पण आमचा सगळा समाज आहे, शेजारी मस्जिद आहे, आमचे जे लोक आहेत सगळे सहकार्य करत आहेत त्यांना, त्याच्यामुळे यांचा सुद्धा आम्हाला खूप सहकार्याचा प्रतिसाद असतो। कधी आम्हाला एकामेकांना कधी अशी अडचण येत नाही, त्यासाठी आमचा खूप मुस्लिम धर्माचा यांना पाठिंबा आहे या गणेश मंडळाला। धन्यवाद। हिंदवी रेणुराई गणेश मंडळ याचा मी एक सदस्य कल्याण घनश्याम चव्हाण। आम्ही लहानपणीपासून गणेश मंडळ हे स्थापन केलेले, तर जसं जसं वयामध्ये येतो तसं तसं या मंडळ वाढत गेलेले। आणि विशेष म्हणजे या गल्लीमध्ये गोंधळ गल्लीमध्ये पलीकडच्या बाजूला मस्जिद, अलीकडच्या बाजूला गोंधळी समाजाचं मंदिर। या मंदिरामध्ये वार्षिक 2 कार्यक्रम होतात। ते म्हणजे एक आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी आईची यात्रा, त्यावेळेस खूप लांब लांबून या ठिकाणी पाहुणे मंडळी येतात आणि रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम चालतो। आणि आता श्री गणेशाची स्थापना झालेली, तर या स्थापनेसाठी सर्व मित्रमंडळींचं सर्वांचं सहकार्य, मुस्लिम बांधवांचं सहकार्य, कधी आमचीही त्यांना तक्रार नाही आणि त्यांचीही आम्हाला तक्रार नाही, एका जीवानं या गल्लीत आम्ही सर्वजण वास करीत आहोत। नमस्कार, मी अमोल अंकुश गरडकर, आष्टी। धन्यवाद। नमस्कार, मी अजय पोपट परते, आष्टी। हिंदवी रेणुराई गोंधळी समाज गणेश मंडळ यांचं मी एक सदस्य परमेश्वर उत्तमराव चव्हाण, तालुका आष्टी, जिल्हा बीड, गोंधळ गल्ली। धन्यवाद। अंकुश भानुदास गरडकर, गोंधळ गल्ली या ठिकाणी आमचं सर्व मुस्लिम गोंधळी समाज सर्व एकत्र येऊन हा गणपतीचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत। गोडी गोविंदानं ज्या म्हणीप्रमाणे म्हणतात की राम आणि रहीम एकच आहे, हे आम्ही जगाला दाखवून देत आहोत। आणि असाच प्रतिसाद या आमच्या कार्यक्रमाला त्यांच्याकडून आम्हाला, आमच्याकडून त्यांना एका गोडी गोविंदानं आम्ही या गल्लीमध्ये वावरत आहोत। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आज आपण राम रहीम, म्हणजे मी आता ज्यांच्यात बसलो ते राम रहीमच माझ्या आजूबाजूला बसलेत, असाच मला या ठिकाणी आभास होतोय। निश्चितपणे आपण कलाकारांच्या या मैफिलीत बसलोत म्हणल्यानंतर या मुलाखतीची किंवा या कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो। तरी सर्व कलाकारांनी आपले गणेश स्तवन या ठिकाणी सादर करावं। गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय व्यासपीठावरती उभा राहत नाही। तो कलेचा सारथी, रिद्धी सिद्धीचा सारथी आहे, म्हणून प्रथम गणरायाची प्रार्थना केली जाते। म्हणून ऐकूया
त्या गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी तुझे बाळताने तुझीच सेवा मी करू काय जाणे. अन्याय अपराध माझे कोट्यान कोटी हे मोरेश्वरा बा तू घाल पोटी. ओम नमो जिया वेद प्रतिपाद्याय जय जय सुसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल आर्थमती प्रकाश मनी निवृत्ती दासु अवधारी जो ही शब्द ब्रह्मशीष तुझी मूर्ती स्वेश केशवर्णवेश निर्भेश निर्भीतसे ऋषिकेशी अवयव देखांगिक भाव हिची नाम त्याची धाव ऐसा अर्थ शोधा ऐसा दशपुराणे कलामणी भूषणे प्रलंबित ठेवणे प्रमेय रत्नांची. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता. पुरे झाले पहा एक वर्ष होत वर्षानं एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श गोवा संसाराचा परामर्श देवा संसाराचा परामर्श. साऱ्या दुःखाची आन सुखाची साऱ्या दुःखाची आन सुखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता. नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे दिन कारे सुखाचे दिन येतील कारे सुखाचे. सेवा जाणून गोड मानून सेवा जाणून गोड मानून देवा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता.
माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा करता तुझा दुकारता अवघ्या दिनाचा माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता. निश्चितपणे आपण गणेश स्तवनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकलेलं आहे आणि याच माध्यमातून मी आपणाला आता एक विचारू इच्छितो की थोडे आपण आधी आपल्या गणेश मंडळाची ओळख या ठिकाणी जाणून घेऊया आणि त्यानंतर मग मुख्य सत्राकडे जाऊया. सर्वप्रथम मी विचारू इच्छितो की ज्यावेळेस आपण इथं गणपती बसवायचा असा मानस म्हणजे बोलून दाखवला किंवा तुमच्या ज्यावेळेस ते म्हणजे मनात आलं त्यावेळेस आपल्याला मुस्लिम समाजही आपल्या सोबत राहिला त्याबाबत आपण काय सांगू इच्छिता? ज्यावेळेस गणपती बसवण्याची इच्छा झाली त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो आणि खरोखर म्हणजे इकडे बाजूला सायकड गेली, शेजारी इकडं कदमवारी गेली, इथं गणपती खूप मोठ्या प्रमाणात बसवले जात होते आणि खरोखर आम्ही लहान असताना सर्व या गल्लीतून आम्ही त्या मंडळात जायचो, उड्या मारायचो, आनंद लुटायचो, मज्जा वाटायची. पण का जाणू लहानपणी आपला छोटासा गणपती घ्यायचो त्यावेळेस ती तीन चाकाची सायकल असायची आणि त्या 3 चाकाच्या सायकलवरती विसर्जन करण्यासाठी आम्ही आता वाजवायला खर्चच असायचं, आम्हाला वाजवा येत नव्हतं तरी आम्ही बळच वाजवायचो. आणि ज्यावेळेस लहानपणी तो गणपती आम्ही बसवायला लागलो त्यावेळेस या गल्लीतील कारण गोंधळे आणि मुस्लिम एवढे 2च व्यक्ती त्या 2च समाज या गल्लीत आणि ज्या वेळेस आम्ही लहानपणी गणपती बसवत होतो प्रत्येक मुस्लिमांचेही मुली या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही शीन करत होतो काय ती घागरा घालू द्यायचे, नाचायचे, आमच्या मुली नाचायच्या लहान लहान, म्हणजे आम्ही सर्वच लहान होतो त्यावेळेस आणि आनंद वाढत वाढत गेला आणि तोच आनंद आता इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. माझा मित्र बसलेला आहे, मी त्याला पण विचारू इच्छितो की तो या गणेश मंडळाचा कधीपासून सदस्य आहे आणि त्याने पण एक म्हणजे समाज भान राखत मी मुस्लिम हे हिंदू असं भेदभाव न करता यामध्ये तो तन मन धनाने यामध्ये सहभागी झाला, तर त्याला पण म्हणजे हे कशातून ऊर्जा मिळाली? मी पण ज्यावेळेस पासून पाहतोय गणेश मंडळ, मी 15-16 वर्षाचा असेल त्यावेळेस पासून जरा हे देखावे सादर करायचे. त्यावेळेस आमचे वडील अल्लीभाई आतार, आमचे चुलते हे शब्बीरभाई आतार, ते सगळे असायचे, त्यावेळेस सहकार्य करायचे. आम्ही कधीच जाती धर्मात ह्यांना आणलेलं नाहीये कधीच, कारण की हे गल्ली म्हणजे आम्ही कुटुंबावानी पुढे पुढे एकत्र चाललेली आहे. कधी गणेश मंडळ चालवायसाठी आम्ही सहकार्य केलं, यांनी पण आमचे काही कार्यक्रम असले तरी सहकार्य करायचे. त्याबद्दल आम्हाला या गणेश मंडळाची काहीही न करता आदर आहे आम्हाला या हिंदवी रेणुबाई गणेश मंडळाचा. आपण म्हणालात की आपण या ठिकाणी देखावे देखील सादर केले. हिंदू मुस्लिम ऐक्याचं एखादं प्रतीक असा देखावा आपल्याला आठवतोय का आपण त्यावेळेस सादर केलाय किंवा एखादा सामाजिक उपक्रम हाती घेतला होता? गणेश उत्सवामध्ये पहिल्या प्रथम आम्ही मंडळानं देखावा केला आणि तो देखावा आमच्या मंडळामध्येच ग्रुपने सर्वांनी ते सादरीकरण केला. यामध्ये राधा आणि कृष्ण याचाही रोल केला होता. याचा सादरीकरण कृष्णाचा रोल स्वतः मी त्याच ठिकाणी कृष्ण होऊन या गणेश मंडळापाशी तो रोल सादर केला. मग याच ठिकाणी लिंबाच्या झाडाचे फांद्या घेऊन या गणेश मंडळापुढे ते झाडे निर्माण केलं आणि त्यामध्ये अंजुम आतार, राधिकेचा रोल अशा पद्धतीनं कृष्ण आणि राधिका या पद्धतीनं हा रोल आम्ही याच ठिकाणी ते सादरीकरण अशा पद्धतीने केलं आम्ही. त्यावेळेस आपण या गणेश स्थापनेला सुरुवात केली त्यावेळेस निश्चितपणे आपण म्हणालात की लहानपणापासून आम्ही ह्या गणेशोत्सव साजरा केला. म्हणजे सुरुवातीला 3 चाकी सायकलवर मिरवणूक काढायची, त्याच्यामध्ये
छोटी मोठी मूर्ती आणायची. मग त्यावेळेस साहजिकच 5-5-10,000 रुपयेची सुरुवात त्यावेळेस सुरुवातीपासून असेल. तर त्याच्यामध्ये मग आपण कसा याच्यात सहभाग नोंदवून की प्रत्येकाने किती म्हणजे वर्गणी दिली पाहिजे, असं काय हे असं एक विशिष्ट रक्कम ठरवली होती का, किंवा जो देईल तेवढी घ्यायची आणि मग त्याच्यातच जसा जमल तसा हा आपण उत्सव साजरा करायचा, असं म्हणजे कोणी सांगू शकेल? पाहिलं गेलं तर 1984 साल, या 1984 सालापासून आमचे जे काय वाड वडील आहेत, पूर्वज आहेत, त्याला 3 ते 4 पिढ्या जवळजवळ, कारण हे मी का सांगतोय की आमच्या जुन्या वहीमध्ये काय भरपूर लिखाण करून ठेवलेलं आहे वडिलांनी. तर ते याच ठिकाणी 1984 सालापासून पहिल्यांदी देवीची स्थापना याच ठिकाणी झालेली. त्याच्यानंतर मंडळ, आता समाज गोळा करायचा, एकत्रित करायचा, हे भरपूर काही त्रास असतो. तर हा त्रास आम्हाला झालेला नाही, कारण पहिलंच हे मंडळ तयार आहे. कारण देवीची आम्ही भक्त आहोत. त्याच्यानंतर हे मंडळ चालू असताना अजून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं झालं पाहिजे म्हणून गणेश स्थापना झाली. आणि हे झाल्याच्या नंतर आता वर्गणी गोळा सर्वांनी करायची आहे. कारण याच ठिकाणी पहिल्यांदी कमीत कमी एक 10 रुपयापासून वर्गणी चालू होती. मग तो सर्वजण याच ठिकाणी वर्गणी द्यायची. मग त्या 10 रुपयापासून 20, त्याच्यानंतर 50, त्याच्यानंतर 200, म्हणजे जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी थोडी थोडी वर्गणी बी वाढत गेली. पण तो काळ जुना, तो 10 रुपयापासून आठवत आहे. तो वहीमध्ये आमच्या लिहिलेला आहे. ते आता आम्ही ते सांगू शकत नाही. 2-3 पिढ्याचा हा कालावधी आहे. तर परिस्थितीनुसार हा गणपती आम्ही या ठिकाणी सादरीकरण करीत आहोत. याला प्रतिसाद बी भरपूर मिळत आहे सगळीकडून. तर अशी ही जुनी प्रथा या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. आणि हीच प्रथा आमचे मुलं लहान लहान आहेत, हे बी पाहतात. ह्यांच्या बी लक्षामध्ये येतं की आपले वडील काय करतात. हेच त्यांना शिक्षण पुढे बी मिळावं, कला बी त्यांच्या अंगी व्यापली पाहिजे. त्याच्या माध्यमातून शिक्षण बी त्यांना मिळलंच पाहिजे. शिक्षणातून आणि या कलेमधून, कारण कलेला बी या समाजामध्ये भरपूर मान आहे. कारण ही कला अशी आहे, कला शिकणं बी भरपूर महत्वाचं आहे. आणि शिक्षणातूनच शिक्षण बी देणं भरपूर या जगाच्या रूढीमध्ये शिक्षण बी लय फार महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी अशीच आमची परंपरा आमची मुलांनी बी टिकवावी. इथून पुढं हीच या असणाऱ्या गणेश आणि या जगदंबे पुढं प्रार्थना विनंती आहे. पुढची पिढी ही प्रथा कायम अबाधित राहील आणि त्याच पद्धतीने हे समाज बांधव देखील आपल्या या कार्यक्रमात सहभागी होतील. आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात. आई जगदंबा ही मुख्य आपलं दैवत आहे आणि आपल्या पुढील मुलाखतीच्या भागाची सुरुवात मला असं वाटतं की आपण आई जगदंबेच्या म्हणजे विनवणी करणारं एखादं गीत सादर करून करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी अंबिकाली घरा माझी अंबिकाली घरा घरा हो आनंद झाला घरा
योगीवटीचा चंद्र सूर्याचा प्रकाश पडाला माझ्या माऊलीचा हाती पंचा आरती धरा हाती पंचा आरती धरा धरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा माझी आवर्णीया रूप वर्णव काही जोडुनी हात बंधुपाई क्षण निघून जाईल पुरा क्षण निघून जाईल पुरा पुरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा माझी माझी अंबिका आली घरा घरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा घरा हो आनंद झाला घरा. अतिशय सुंदर आणि आपण खरंच आई जगदंबेला प्रार्थना करून हे वातावरण आनंदमय करून टाकलेलं आहे. आता या ठिकाणी एक ज्येष्ठ आणि अंकुश मामा गरडकर आपल्यामध्ये बसलेले आहेत. मी अंकुश मामांना विचारू इच्छितो की ह्या तरुण पिढीकडे पाहून आपल्याला आता कसं वाटते आणि तुम्ही तुमची कला ही जोपासत असताना या तरुण पिढीला ही कला अवगत व्हावी यासाठी आपण म्हणजे आपण तरुण वयात खस्ताही खाल्ल्यात. आता आपल्याला समाधान वाटतंय का या पिढीकडे पाहून? हा गणपती उत्सव जेव्हापासून साजरे करीत आहोत तेव्हापासून असं मनाला वाटतं की खरोखर सगळा समाज एकत्र आलेला आहे. गोडी गोविंदानं या गल्लीमध्ये वावरतोय आणि हे पाहून आमच्या मनाला मोठं समाधान वाटतंय, आनंद वाटतोय की जेणेकरून असाच ही पिढी चालत राहावी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन असाच कार्यक्रम साजरा करीत जावं एवढीच हात जोडून या गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. अंकुश मामा, मला एक थोडक्यात असंही सांगा की तुम्ही या गोंधळी समाजाच्या तुमच्या कलेला कधीपासून सुरुवात केली आणि आजता गायत तुमचं वय पाहता म्हणजे तुमचे पूर्ण आयुष्य तुम्ही यामध्ये झोकून दिलेलं आहे या कलेमध्ये आणि या पिढीने सुद्धा तुमचा आदर्श घेऊन ही कला पुढे जिवंत ठेवली आहे. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? या आमच्या कलेमुळं एवढंच नव्हे तर लहानपणापासून केलेली कला आणि आत्ताची कला, आता या ठिकाणी जे जमलेले जे सगळे आमचे मुलं आहेत, पहिलं आम्हाला एवढं काही शिक्षण नव्हतं पण आता या शिक्षणामुळं आमच्या कलेमध्ये खूप प्रगती झालेली आहे. कोणी तबला वाजवतंय, कोणी ऑर्गन वाजवतंय, चांगल्या प्रकारचे गाणी गातात आणि हे पाहून मनाला मोठा आनंद वाटतो की जेणेकरून या शिक्षणामुळं आमचा हा समाज आता सुधारत गेलेला आहे, सुधारणा झालेली. म्हणून आनंद वाटतो की शिक्षणाशिवाय काही खरं नाही म्हणून आताची मुलं खूप शिक्षण घेऊन पुढे गेलेले. अगदी खरंय. खऱ्या अर्थानं म्हणजे आपली पिढी शिकलीही पाहिजे आणि आपली कला त्यांनी जिवंतही ठेवली पाहिजे. तर ती जिवंत ठेवण्याचं काम
आता माझ्या आजूबाजूला बसलेले हे कलाकार निश्चितपणे करत आहेत. म्हणजे एक आणखी एक मामा तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की रात्रभर चालणारा जागरण गोंधळ ती एक कसोटी मॅच असायची तुमच्यासाठी आणि कालांतराने आत्ताच्या पिढीला आता म्हणजे ते काही तासांवर हा जागरण गोंधळ येऊन ठेपलेला आहे. मग तुम्हाला ते रात्रभर चालणारा जागरण गोंधळ म्हणजे तुम्ही सादरीकरण करताना त्यावेळेचा अनुभव आणि आता यांच्याबरोबर काम करताना थोडक्यात आवडताना म्हणजे नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? रात्रभर कार्यक्रम केला म्हणजे खूप कंटाळा येत होता, पण आता या नवीन पिढीमुळं थोड्याच तासामध्ये आम्ही हा कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी सुद्धा काही व्यवसाय करू शकतो. म्हणून थोड्याच कालावधीमध्ये आता हा कार्यक्रम आम्ही करतो, रात्रभर करीत नाही. आता या ठिकाणी दीपक शिंदेही माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो म्हणजे आता मामांनी सांगितलं रात्रभर जी आम्ही कला सादर करायचो किंवा आम्ही जो जागरण गोंधळ रात्रभर घालायचो, तर कालांतराने लोकांमध्ये म्हणजे वेळेचा अभाव असेल किंवा बदलत जाणारी पिढी असेल, पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने झालेला आहे की म्हणजे आता लोकांना कसोटी मॅच बघायची नाही, 20-20 मॅच बघायची. तर त्यामुळे रात्रभर जागरण गोंधळ करून आपण जो म्हणजे एक सामाजिक संदेश म्हणा किंवा देवाबद्दल जी माहिती इतिहास लोकांना सांगत होता तो आता आपल्याला कमी वेळेत सादर करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने तुम्ही सादर करता? कला बदलत गेली, माणसं बदलत गेली, काळ बदलला, वेळ बदलली, जग आता इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आलं. पूर्वीच्या काळामध्ये एखादा कार्यक्रम असला तर हजारोने माणूस समोर असायचा आणि आत्ताच्या काळामध्ये 5 इंचाचा 6 इंचाचा मोबाईल हातामध्ये आला आणि सगळं जग त्याच्या हातामध्ये आलं. वेळेची बचत झाली, पण वेळ कुठं घालवावा हे अजून लोकांना समजलं नाही. जी पहिली पारंपरिकता होती, म्हणतात की बदल ही काळाची गरज आहे, पण आम्हाला इतकाही बदल नको की असणारी आमची जी संस्कृती आहे, आमची जी पारंपरिकता आहे, आमचं जे अध्यात्म आहे, आमचं जे का धार्मिक विधी आहे, याच्यावरतीही आता या काळामध्ये थोडा अंकुश बसू लागलेला आहे. वेळ अभावी रात्रभर चालणारे कार्यक्रम हे तासावरती आले आणि तासाभर चालणारे कार्यक्रम आता मिनिटावरती आले. जरी पूर्वीच्या काळामध्ये आमच्या वाडवडिलांना हा कार्यक्रम करताना त्रास होत होता, खऱ्या अर्थानं कलावंत हा माणूस भगवंताने असा प्राणी जन्माला घातलेला आहे की निसर्गाच्या उलट या कलावंताचं काम आहे. निसर्गानं दिवस हा काम करण्यासाठी दिलेला आहे आणि रात्र ही विश्रांती घेण्यासाठी दिलेली आहे. पण कलाकाराच्या जीवनामध्ये निसर्गाच्या उलट काम चालू आहे. कलाकार हा रात्री काम करतो आणि दिवसाही आपली उपजीविका भागवण्यासाठी घराच्या बाहेर पडतो. म्हणून या सर्व गोष्टीनं कलाकारांना कमी वयामध्ये खूप मोठमोठाले आजार पण जडत राहिले, खूप मोठाले आजार झाले आणि कलाकार 50-60च्या पुढे जात नाही. काही जुने लोक होते ते आता 100, 90, 80 या वयापर्यंत जगले होते, पण या तरुण पिढीमध्ये सुद्धा 50-60 वर्षाच्या पुढे कलाकार जगत नाही, कारण की त्याला व्यसनाधीनता ही तितकीच कारणीभूत आहे. व्यसनाधीनतेबरोबर आजकाल मिळणारं सगळं जो का आहार आहे तो आहार सुद्धा वेगळ्या पद्धतीचा मिळत आहे आणि याचा परिणाम या माणसाच्या जीवनावरती झाला. आणि जर तुम्ही निसर्गाच्या उलट जर काम करीत असाल तर निसर्ग तुम्हाला कमी वेळातच संपवतो. पण कलाकारांनी सगळ्या गोष्टी सांभाळून जर आपली कला सादर करून आपली उपजीविका जर भागवत राहिली तर नक्कीच पुढे कलाकाराला चांगले दिवस येतील. कलाकाराला निश्चितच चांगले दिवस येतील यात मात्र शंका नाही. फक्त आपण ती कला जिवंत ठेवण्याचं काम आपल्याला करायचंय या माध्यमातून. म्हणजे जी एक आपल्यामध्ये आणखी एक वेगळी एक कला आहे म्हणजे ती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे. म्हणजे हातवारे करून आपण ओळखायचा, कुणाचं नाव असेल किंवा गावाचं नाव असेल, तर ही कला आपल्यापैकी आत्ता कुणाला अवगत आहे का? आणि ती अवगत झाली तर ती कधी झाली काय? सचिनरावजी, तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. हातावरती नाव टाकून ते समोरच्याने ओळखायचं, पण ही कला
आमचे वाडवडील करीत होते. आणि आम्ही लहानपणी मग लहान असताना ते कधी शाळेत जाणं, कधी इकडे गोंधळाला जाणं, ते करत असताना ती जे करायची ती मग आम्ही त्यांना विचारलं वाढवाडलं, हे असं कसं करतात, ते तसं कसं करतात, मग तुम्ही कसं काय नाव ओळखता. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर पोरं हे बोटावरती नाव उठवलेले असतात. बोटावरती ह्याला क म्हणायचं किंवा ग म्हणायचं ग च म्हणायचे, बोटावरती नाव ठेवलेले. ती जसं आपण पुस्तकामध्ये क ख ग वाचल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये राहतं, तसं ते बोटावरचे नाव आम्ही आठवणीत ठेवली. आताही एखादं नाव जर ऐकायचं असेल तर तिकडून आम्हाला 10-5 रुपये द्या, लगेच नाव टाकून दाखवतो. तर प्रेक्षकांना विनंती आहे, तिकडून तुम्ही आम्हाला 10-5 रुपये जर दिले तर लगेच तुम्हाला नाव ऐकायला मिळेल इकडून. बरं, कुणी एक जण जाऊ द्या. आणि हे पहा, या गणेश भक्तानं 20 रुपये दिलेले आहेत. 21 रुपये या ठिकाणी कलावंताच्या जीवासाठी बक्षीस दिलेले आहेत. धन्यवाद, आभारी आहोत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बोटावर नाव घ्या. सुंदर आडनाव कदम यांना सुंदररावजी कदम 20 रुपये दिलेले. तर म्हणजे ही पद्धत आहे काय, म्हणजे ते बोटावरती नाव ठरवलेले असतात, ह्याला हे म्हणायचं त्याला ते म्हणायचं काय, त्याच्यामुळे हे सहज अवगत झालं ते वाढवडल्यानंतर. पल्लवीचा हा विषय साधारणतः 350-400 वर्षापूर्वीचा आहे आणि त्याचा इतिहासामध्ये सुद्धा नोंद आहे. आणि आपण सर्व युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जे लोककलावंत आहेत त्या लोककलावंताच्या अंगी हे गुण आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या लोककलावंतांनी आणि त्यातले त्यात गोंधळी समाजांनी सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी खूप मोठं काम केलं आहे. ज्यावेळेस एखादा किल्ल्यावरती लढाई करायची असेल किंवा त्या किल्ल्याची माहिती घ्यायची असेल त्यावेळेस हेच गोंधळी समाजामधले कलावंत त्या ठिकाणी जायचे आणि तिथली सगळी माहिती घेऊन यायचे. मग तो समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे, मग ह्याला न बोलता हे करपल्लवीच्या माध्यमातून मावळ्यांना सांगायचं. एवढंच नाही सचिनजी, काही आमच्या समाजामध्ये म्हणा किंवा या लोककलावंते असे लोक आहेत की आपण बोलताना सुद्धा ठराविक शब्दावरती जोर दिल्यानंतर समोरचा आमचाच व्यक्ती त्या जोर दिलेल्या शब्दावरून ते नाव ओळखत होता. इथपर्यंत सुद्धा ही एक आपण त्याला म्हणू की कोड लँग्वेज होती, ही गुप्त भाषा होती, सांकेतिक भाषा होती की एखादा माणूस आपलं सहज संभाषण चाललं आणि मला जर समोरच्याला माहिती द्यायची असेल तर मी तुमच्याशी बोलताना सुद्धा ठराविक शब्दावरती जोर दिला की पलीकडचा माणूस तो शब्द, पुढच्या वाक्यात येणारा तो शब्द, तो सगळे शब्द काढून तो तिथं त्याची माहिती घेणार. नाही आता ते आता नाही, हे फक्त आमच्या आजोबापर्यंत किंवा काही आपल्या ठराविक जिल्ह्याच्या भागांमध्ये अजून तो चलतो. बोलता बोलता सुद्धा नाव ओळखणं, करपल्लवी करणं, सगळे मराठीमधले सगळे रस्व दीर्घ स्वर व्यंजन हे सगळे 5 बोटांवरती हातांवरती, एवढंच नाही तर डोळ्यांच्या इशाऱ्यावरती सुद्धा नाव ओळखणारे लोक कलावंत आहेत. कारण की कलावंत असं आहे की या महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं काम रात्रंदिवस करतो आणि आज तोच या 2 वर्षाच्या काळामध्ये आज कुठेतरी सर्व समाजांमधून म्हणा सर्व लोकांमधून तो खूप लांब पडलेला आहे. त्या 2 वर्षात निश्चितपणे जे कोरोनाचं संकट आलं त्यामुळे सगळ्यांवरच म्हणजे कला विसरून जातील की काय अशी एक शंका आता निर्माण व्हायला लागली. पण असं होऊ नये हेच आपण गणरायाचरणी प्रार्थना करूयात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही नाव ओळखण्याची परंपरा चालत आलेली आहे असा उल्लेख केला आणि इतिहास जागा केला. तर मी आपणास विनंती करू इच्छितो आपल्या टीमला की आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादं गीत सादर करावं. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना या भाषामधून मावळ्यांना हा गड किल्ला सर केला म्हणून या शिवरायांना एक मानवंदना या ठिकाणी करूया. शिवनेरी किल्ल्यावरी छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मला छत्रपती, उद्धार त्या मातेचा
मातेचा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. जन्मला छत्रपती शिवने किल्ल्यावरी, जन्मला छत्रपती उद्धार त्या मातेचा, झाला उद्धार त्या मातेचा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. तो गर्भात शिकला लढाया, स्वर झाला तू किल्ला जिंकाया, नाही हरला कधी, नाही डरला कधी, नाही हरला कधी, नाही डरला कधी, साऱ्या विश्वात एक दरारा, साऱ्या विश्वात एक दरारा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. अशा पद्धतीने लोकांना जपून आम्ही चालत आहोत. आता तुम्हाला वाटलं असेल शिवरायाचंच गीत का? ज्यावेळेस आम्ही आष्टी शहरामध्ये दिवाळीचा पाडवा मागायला जातो त्यावेळेस आपल्या मुस्लिम बांधवाची भरपूर दुकानं असतात आणि आम्हाला आवर्जून गाणं म्हणायला लावतात. ते गाणं कुठलं ऐकायचं का? अरे आज मेरी जाना जरूरी खाजा मुझे, अरे आज मेरी जाना जरूर, आज मेरी जाना जरूरी खाजा मुझे, आज मेरी जाना जरूर, आज मेरी जाना जरूरी खाजा मुझे, आज मेरी जाना जरूर, आज मेरी मक्का दीदी का मदीना दीदीची, मक्का दीदी का मदीना दीदीची, ठिकाना उल्ला रसूल खाजा मुझे, आज मेरी जाना जरूर, आज मेरी जाना जरूर खाजा मुझे, आज मेरी जाना. म्हणजे आम्हाला म्हणायचंय काय, कारण की आम्ही कुठल्याच जातीचा म्हणजे असे दोष करत नाही. आम्ही कलावंत आहोत. काय कुणाच्या समाजातून त्या समाजाचं गीत म्हणायला सांगितलं, त्या समाजाचं आम्ही गीत म्हणतो. अशी ही कला जोपासत आम्ही जीवन जगत आहोत. पण अजमेरला देखील घेऊन गेला या गीताच्या माध्यमातून. आणि आणखी एक थोडा वेगळा प्रश्न मी विचारू इच्छितो, कारण ज्यावेळेस आपण तरुण वयात होता आणि आपले वाडवडील ही आपली गोंधळी समाजाची कला जोपासत होते, तर तसं बघायला गेलं तर तुम्ही सुद्धा काही कालावधी करिता पूर्ण रात्रीचे जागरण केलेले आहे. तर मग त्यावेळेस तुमचं पाठांतर कसं व्हायचं, मग ते तुम्हाला शिकवायचे कसे, तर तुमच्या मनावर कसं बिंबायचं? कारण त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही शाळा देखील शिकलेला आहात, पण शाळा शिकत असताना तुम्हाला ही कला पण जोपासायची किंवा ती अवगत करायची, तर मग ती तुम्ही कशी अवगत केली? रणराज साहेब, खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारला. आमचे आई वडील, आमचे वडील कलाकार, आम्ही गोंधळी समाजामध्ये जन्माला आलो. आमच्या आईवडिलांना आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि त्यांचं रक्ताचं पाणी करून आमचं शिक्षण केलं. शिक्षण केल्याच्या नंतर आम्ही शिक्षणही घेतलं आणि कला जातीमध्ये जन्माला आलो म्हणून जातीचं काहीतरी करावं म्हणून वडिलांच्या पाठीमागं कार्यक्रमाला जात असताना हळूहळू ते शिक्षण आम्ही घेतलं आणि वडिलांना विचारलं की हे शिक्षण कसं घ्यायचं.
आणि वडिलांनी ते आम्हाला सांगायचं, त्याचप्रमाणे आम्ही ते शिक्षण घेतलं. आणि त्याचप्रमाणे हा गणपतीचा विषय सगळा विषय असा आहे की आमचं आषाढ महिन्यामध्ये आषाढ कार्य असतं. त्याच्यामध्ये मी सहज आमच्या वडिलांना आजोबांना विचारलं की आषाढ कार्य असं का भरतं. त्याप्रमाणे म्हणले आपला कलावंत हा कमी वयाचा म्हणजे कला करून ह्याचं आयुष्य कमी होतं, म्हणून वर्षातून एकदा सगळ्या कलाकारांची गाठ पडावी, पावड्याची गाठ पडावी, म्हणून हा आषाढ महिना हा भरवतो. म्हणजे हा थोडक्यात आखाड आहे की नाही. त्याप्रमाणे मग असा आम्ही विचार केला की आमचेही मोठे बंधू ह्याप्रमाणे होता की आम्ही म्हटलं की असा आषाढ कार्य भरवतात, त्याचप्रमाणे म्हणलं आपणही ह्यांना छोटे गणपती बसवायचे. मग असं करू म्हणलं. ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी 1894 याच ठिकाणी गणपती बसवला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा अशाप्रमाणे गणपती बसवावं म्हणून या टायमाने आम्ही सुद्धा गणपती बसवला. आणि याच कार्यक्रमामधून, याच गोंधळात समाजामधून आम्ही लहानाचं मोठं झालो आणि शिक्षण घेतलं. आणि आमचे मोठे बंधू म्हणले की वडिलांनी काही लिहून ठेवलेलं आहे, आमच्याकडे तोही पाठांतर आहे, तो बी अभ्यास आहे आणि सगळं आमच्याकडे भरपूर आहे. ती सगळी म्हणजे आमच्या आई वडिलांची कृपा आहे, मोठमोठ्या कलाकारांची कृपा आहे आमच्यावर. धन्यवाद. ते पाठांतर करत असताना म्हणजे तुम्हाला शिकवण्यात आलेलं जास्तीचं एखादं गीत किंवा ते तुमच्या मनाला बिंबलंय असं एखादं तुझ्या आवाजात मला ऐकायचं, कारण तुझा आवाज कणखर आहे. पाहुणी आली माझ्या घरी, पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदेश्वरी. भाजी चुका दाखवत, भाव भक्तीची भाकर तारी, एकदा रीती तुझा विनवीती, एकदा रीती तुझा विनवीती, आई भोजन करी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदेश्वरी. म्हणजे खऱ्या अर्थानं कणखर आवाज कशाला म्हणतात तर याचं एक उत्तम उदाहरण याने दिलं. आता या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला संबळ वादन करणारा एक कलाकार बसलाय, मी त्याच्याकडे वळू इच्छितो. म्हणजे त्याला ही कला कशी अवगत झाली आणि मुख्य वादन म्हणजे गोंधळी समाजाचं संबळ आहे, तर याविषयी त्याच्याकडनं मी थोडी माहिती जाणून घेऊ इच्छितो. याच ठिकाणी मी हा संबळ म्हणजे हा संबळ लहानपणीच शिकला जातो, कारण याचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेस थंडीचे दिवस येतात, या थंडीच्या दिवसामध्ये हा संबळ वाजवला जातो, कारण त्याचे थंडीच्या दिवसामध्ये एक हात वळले जातात. ते संबळ शिकण्याचा एक कालावधी आहे. तर आमचे वडील कैलासवासी उत्तम कोंडीबाद चव्हाण हे आम्हाला म्हणजे ते सर्वांनाच या ठिकाणी या गल्लीमध्ये जेवढे काही मुलं होते सर्वजण वाजवणारे, हे सर्वांना एकत्रित वाजवायला उठवायचे. सगळेजण पहाटच उठायचे. पहाट उठू वाटत नव्हतं, कारण पहाटची म्हणजे साखर झोप असायची. पण वडिलांचं काम होतं की यांना शिकवायचं आहे. आम्ही कसे बसे उठायचो, बाहेर यायचो, भरपूर थंडी वाजायची, आम्हाला गार पाण्यामध्ये हात बुडवायला लावायचे
आणि लहान असल्यामुळं आम्हाला ते सहन होत नव्हतं, परंतु आता वडील असल्यामुळं त्यांचा धाक आमच्यावरती असायचा, ते आम्ही वाजवायचो, ते आम्हाला शिकवायचे, चुकलं की मारायचे. आणि ते मारणं आज आम्हाला याच ठिकाणी फार महत्वाचं ठरलंय. आणि ज्यांनी ज्यांनी मुलांनी आईबाबाचा मार खाल्लाय ते आता सुधारलेले आहे, कारण त्यांची थाप ही पाठीवरती पडणं फार महत्वाचं आहे. आणि हा संबळ म्हणजे लहानपणापासून शिकला जातो. या संबळाला हे दोन्हीकडं हे वाद्य वाजवलं जातं. तसं तबला आहे, तबला इकडला हात इकडे येऊ शकत नाही, तिकडला हात इकडे जाऊ शकत नाही. तसं ह्याला कुडपानं म्हणतात आणि याला चाप म्हणतात, याला चाट म्हणतात, याला धूम म्हणतात. याला देवळामध्ये जे काय दिव्याला आपण तेल घालतो त्याचं मेण तयार होतं, त्याची मेणी ह्याला खालून लावल्या जाते, त्याच्यामुळे ह्याचा आवाज वेगळा येतो. ह्याला चाट म्हणतात. एक अशी कथा आहे पुराण काळामध्ये, हे चंडमुंड जे काय दैत्य आहे त्यावेळेसचे, ते ज्यावेळी जगदंबेने त्यांचा वध केला तर एक मागणं मागितलं देवीला. काय मागितलं की आता आम्ही मरणार आहोत, पण मरावे पण कीर्तिरूपी वरावे, तुझ्या चरणापाशी काहीतरी आम्हाला जागा दे, तुझा गजर आमच्याकडून झाला पाहिजे. आतापर्यंत आम्ही पाप केलं, पण आता इथून पुढं आमच्या हातून काहीतरी सत्कार्य होऊन दे. म्हणून त्यांची जी काही शिर आहे हे चंडमुंड दैत्याची, ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा संबळ वाजवला जाणार आहे. आणि ही कला अशी आहे, ही पोट भरण्याची विद्या आहे. नंतर गावोगावी आम्हाला नेणं, परिचय करून देणं, त्याच्यानंतर असा असणारा आमच्या वडिलांचा याच ठिकाणी आमच्यावरती प्रभाव टाकला. त्यांना सर्वांना शिकवलं, सर्वांना घडवलं. या संबळाला घडवण्यासाठी 12 जाती लागतात. या सर्व याच ठिकाणी आहेत. याला दोर आहे, याला चांबार तयार करतो, लाकूड आहे, याला सुतार तयार करतो. म्हणजे सर्व काही अशा काही भरपूर गोष्टी आहेत. याला 12 बोलुते जे म्हणतात, यापासून हा संबळ तयार होतो. अशी असणारी ही कला आहे आणि ही आम्ही अवगत केलेली आहे. आणि ही मोठेपणी शिकता येत नाही, ही लहानपणापासूनच शिकली जाते. कारण मोठेपणी त्याचं मनगट वळू शकत नाही, तो वाजवू शकत नाही. जो बोल द्यायचे आहे, जे रिदम द्यायचं आहे, ते वाजवायचं आहे, तर ते याच ठिकाणी लहानपणापासूनच ती कला सादर करावी लागते. खरंच जर दगडाला जर घाव घातले तर त्याच्यातनं देव तयार होतो, पण त्या दगडाला घाव सहन करावे लागतात. तसंच जर आई वडिलांनी जर मुलाला जर वेळेत संस्कार दिले, शिक्षण दिलं, तसं पाहायला गेलं तर पहिला गुरु हा आई आणि वडील असतात आणि दुसरा गुरु हा शिक्षक असतो. परंतु आता त्या शिक्षकांवरही अशी वेळ आली की म्हणजे त्या पाल्याला जर खवळलं तरी त्याच्यावरती म्हणजे पालकच धावून जातात म्हणा, किंवा गुन्हा दाखल करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. मग तो आपला पाल्य घडणार कसा? पण आपल्या वयात, आपल्या बालवयात आपल्याला ज्यावेळेस तुम्ही म्हणालात की आमचे आईबाप मारून आम्हाला हे बसवायचे आणि शिकवायचे, त्यावेळेस तुम्हाला हे शिकता आलं. खऱ्या अर्थाने ही तुमच्या आईवडिलांचीच पुण्य आहे म्हणावं लागेल. आता एक थोडा वेगळा प्रश्न मी या ठिकाणी विचारू इच्छितो की आपण कलाकार आहोत आणि त्यातल्या त्यात आपण म्हणजे गोंधळी समाजातील कलाकार आहोत, याचा अभिमान आपल्याला कधी वाटतो? असं एखादी घटना म्हणा, किंवा म्हणजे असं एखादं तुमच्या आयुष्यात कोणती घटना घडली का की खरंच मी गोंधळी आहे आणि मी गोंधळी समाजातील एक उत्कृष्ट कलाकार आहे, म्हणजे मला त्याच्यात म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं कमी जास्तपणा वाटत नाही? सांगू शकतो, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा अभिमान आहे. तसं आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की गोंधळी कुळामध्ये आम्ही जन्माला आलो होतो. गोंधळी कुळ म्हणजे हे जगदंबेचं प्रतीक आहे, आई भवानीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मण देवतेच्या हातून ज्यावेळेस आपल्या हिंदू धर्मात लग्न लागलं जातं, मुस्लिम धर्मामध्ये काजी,
हो की नाही? तसं हिंदू धर्माचा ज्यावेळेस कुळाचा कुळाचार करायचा असेल त्याला जागरण आणि गोंधळ म्हणतात. त्याला जागरण आणि गोंधळ म्हणतात. तर जागरण गोंधळ करण्यासाठी हा गोंधळी लागतो. कोण लागतो? गोंधळी. आणि ती गोंधळी कारण की देव जागी करायचे. देव प्रत्यक्षात तुम्ही नाही पाहत, देव आम्ही नाही पाहत, पण त्या कुळामध्ये आम्ही गोंधळी कुळामध्ये जन्माला आलो. त्या जगदंबेचं लेणं म्हणजे ते कुंकू आणि हळद आम्ही आमच्या कंपाळी लिहितो. आई जगदंबेची माळ ज्यावेळेस गोंधळाला उभा राहतो ती माळ गळ्यामध्ये घालतो. कवडेची माळ म्हणतात त्याला. उदे नामाची आरोळी ठोकतो, खंडेरायाच्या नावाने एकूट नावाची आरोळी ठोकतो आणि त्या दैवताला विनवणी करतो की या गोंधळाने म्हणून. आणि त्याच गोंधळावरती जे 10-5 रुपये मिळतात याच्यावरती आम्ही आमचे लेकर बाळ जगवतो. पण कोरोनाचा काळ असा गेलाय कलाकारासाठी खूप बिकट गेलेला आहे. म्हणून तरी सुद्धा ही कला आम्ही सोडली नाही. कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः मी स्वतः मार्केटमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलो. आणि ज्यावेळेस आता थोडस लॉकडाऊन कमी झाले त्या भाजी मार्केटला पूर्ण इरम दिला. पण मी माझा जातीचा व्यवसाय म्हणजे तो जागरण आणि गुंड या व्यवसायाकडे परत वळवलो. म्हणजे मला माझ्या जातीचा अभिमान आहे म्हणूनच वळवलो ना. जातीचा अभिमान हा प्रत्येकाला असतो आणि प्रत्येकाला असायलाच हवा. कारण या असणाऱ्या आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या गावोगावी ही कला सादर होत असते. आषाढ काळी आष्टी, जामखेड, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना अशा ठिकाणी समाज जातो आणि त्या समाजाची कला त्याच ठिकाणी तो सादर करतो. आज आमच्या समाजामध्ये वकील आहेत, पोलीस आहेत, कॅशियर आहेत आणि असे नोकर वर्ग असताना सुद्धा 1-1 लाख महिना असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये संबळ आणि तुंतुन आहे. तो एक अभिमान आहे जातीचा. कितीही मोठा झाला, साहेब जरी झाला तर त्याच्या घरामध्ये संबळ आणि तुंतुन हे दिसलंच पाहिजे. नवरात्रामध्ये आई जगदंबेचा जागर असतो. जागरण गोंधळ या जगदंबेचा नवरात्रामध्ये होतो. पण त्या आई जगदंबेला विनंती करण्यासाठी आज गोंधळी विनंती करतात. म्हणून या जगदंबेला गोंधळी विनंती करतात. ती कशी करतात एक मला एका गीताद्वारे सांगायचं आहे. लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. कपाळीला
अर्थानं लख प्रकाश देव त्यांचा पडणारच आहे आणि गोंधळाला पुन्हा एकदा सर्व देवीच्या दारात आम्हाला गोंधळी दिसणारच आहे. लवकरच हे कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी आपण इच्छा व्यक्त करूयात. नक्की सचिन, जे आपण विचारले की गोंधळी समाजाचा तुम्हाला अभिमान वाटतो का? प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक मनुष्य ज्यावेळेस कोणत्याही जाती धर्माचा असो तो जन्माला येतो, तो काहीतरी उद्देश असतो त्याचा जन्माला आल्यानंतर. आणि प्रत्येक समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आपण समाजाचे देणेकरी आहोत या वृत्तीने जर समाजामध्ये तो जर राहिला वागला तर नक्कीच तो पुढे येतो आणि समाजाचं नाव लौकिक करतो. आता आमच्या समाजामध्ये संबळवादन एक 4-8 वर्षापूर्वी हे फक्त पुरुषांकडे होतं, पण म्हणतात ना की आता स्त्री कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीये. आपण कदाचित पाहत असाल किंवा ऐकत असाल की आता मुली सुद्धा चांगला संबळ वाजवून या समाजाचं नाव मोठं करतात. त्यावेळेस नक्कीच अभिमान वाटतो की आपल्या गोंधळी समाजामधील मुली सुद्धा या क्षेत्रामध्ये पुढे येऊ लागलेल्या आहेत. निश्चितपणे आपल्या कलेची मी तर म्हणेल की स्त्री पुरुषांनी देखील ती अवगत केली पाहिजे आणि कुठल्याही कलेला मरण नाही आणि कुठलीही कला जर अवगत असेल तर माणूस उपाशी देखील मरत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. एक थोडा वेगळा प्रश्न की जसं आपण नवरात्राचा उल्लेख केला, आपण आष्टीत नाहीत, बीड जिल्ह्यात नाहीत, पण आपण 7 समुद्रापार जाऊन मुंबईत देखील म्हणजे आपल्या कलेच्या माध्यमातून मुंबई देखील गाजवलेली आहे. तर तो प्रवास आपला म्हणजे कसा असतो किंवा म्हणजे आपण 9 दिवस त्या ठिकाणी जातात, आपलं सादरीकरण करतात, मग आपल्याला तिकडची निमंत्रण किंवा पहिला असा अनुभव की मुंबईत जायचंय, मग कसं जायचं, काय करायचं, मग तिथं आपण आष्टीत मर्यादित होतो, मग आता आपल्याला मोठ्या शहरात जाऊन आपल्या कलेचं सादरीकरण करायचं, मग त्यावेळेसची भीती आणि आता तुमचं म्हणजे जाणं येणं वाढलं, मग पहिला तुमचा असा अनुभव सांगाल का? दरवर्षी आष्टीतून कड्यातून बीडमधून बरेचसे आमचे गोंधळी समाजाचे कलावंत मुंबईमध्ये जातात नवरात्राला. कारण की आमचे वाडवडील जात होते, ते कसे गेले हे आम्हाला नाही सांगता यायचं त्या ठिकाणी, पण गेले मात्र. आणि ते गेले म्हणून आज आम्ही जातो. आणि खरोखर नवरात्र आल्यानंतर असं वाटतं की चला बाबा आज 10-5 रुपये आपल्या लेकरा बाळासाठी मिळतील. काय तो आनंद थोडासा वेगळाच असतो. म्हणजे घर सोडण्याचा आनंद नाहीये. आज विचार करा, आमची बाया पोरं येतं, कदाचित आम्ही मुंबईला गेलो आणि अशी वेळ आलेली कलाकारांवरती. जो कलावंत आज घरदार सोडून बाहेर गावी गेलं, कदान काळी जर त्याच्या घरी जर पाठीमागं दुःख झालं, काय माझ्या जीवनातलं मी जिवंत उदाहरण सांगतो. तुम्ही मुंबईहून विषय काढला म्हणून मी बोलतो. ज्यावेळेस माझे वडील वारले होते त्या दिवशी रात्रभर आदल्या दिवशी आम्ही कर्जत साईडला कार्यक्रम केला. कर्जतून घरी आलो ना अचानक दुखू लागलं वडिलांचं. नगरला घेऊन गेलो, तर नगरून दुपारी 3-3:30 वाजता घरी आणून सोडलं. वडील म्हणले माझं ठीक आहे, जा म्हणले कार्यक्रमाला. तर परांड्यापाशी कार्यक्रम होता मला परांड्याला. मी पुढे कार्यक्रमाला गेलो, रात्री 6:30 7:15 नमाज चालू होती दारामध्ये, कारण की मस्जिदच्या समोरासमोर राहायला नमाज चालू होती. मी तर कार्यक्रमाला गेलेलो आणि असेच दारामध्ये वडील होते. अचानक वडिलाच्या छातीमध्ये कळ निघाली, एकाकी मोठ्याने वरडली आणि ते खाली पडले. तर नुकतीच नमाज सुटली होती. तर मी घरी नसताना या मुस्लिम बांधवानं घरामध्ये इतकी गर्दी झाली, तर त्यावेळेस वडील गेलेले होते. सर्व मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते. म्हणजे मला सांगायचं कलावंताचं जीवन कसं आहे. आणि मी कार्यक्रमाला गेलो. आता तो कार्यक्रमच सोडता येणार, कारण की त्या कार्यक्रमाला त्या घर मालकाने कमीत कमी ₹1,00,000 ₹50,000 रुपये जेवण्यासाठी पाहुण्या रावण्यासाठी गुंतवलेले असतात. तरी सुद्धा बाकीचे कलावंत मी पुढे लावले. मी एकटाच निम्या रस्त्यातून परांड्यातून रात्री 1 वाजता गाडी मिळाला, काय व्हायना, कशाने यायचं माघारी. तिथं एका माणसाच्या हातापाया पडलो. अशी गोष्ट झाली म्हणून सांगितलं. त्या माणसाने आम्हाला तिथून गाडी दिली. मी इथं आलो तर रात्रीच्या 1:45 वाजता आलो. म्हणजे कलावंताचं जीवन इतकं वाईट आहे. आम्ही मुंबईला जातो, फक्त का जातो, वाडवडील गेले म्हणून आम्ही जातो. पण हे आज जाण्याचा उद्देश फक्त एकच आहे,
कारण की आपल्या परिसरापेक्षा 10-5 रुपये त्या ठिकाणी जास्त मिळणार आहेत. जे आपल्याकडे आज देणेकरी कुणाचे जर 10-5 रुपये असतील तर ते तिथून मिटतील या उद्देशाने आम्ही मुंबईला जातो. म्हणजे जाण्याचा आनंद नाही तरी पण जायचं लेकरा बाळाला सोडून. पण त्या माध्यमातून आपली कला तुम्ही 7 समुद्रापार नेली याचा देखील तो आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि तो आपल्याला निश्चितच आहे. आता आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धात जाऊयात. गत 2 वर्षापासून कोरोनाचा कालावधी वाढला आणि तुम्ही म्हणालात की भाजीपाला विकण्यापर्यंतची आमच्यावर वेळ आली. ही निश्चितच दुर्दैवी वेळ आहे. ती कोरोनाचं संकट लवकरात लवकर जावं आणि आपले कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या उमेदीने या जगासमोर सादर व्हावेत. आपण गत वर्षापूर्वी जी मुलाखत घेतली होती त्यावेळेस आपण एक कोरोनावर गीत सादर केलं. ते गीत जर आठवत असेल तर त्या गीताचे दोन ओळी जर आपण सादर केल्या तर या ठिकाणी. नमस्कार. हिंदवी रेणुराई गोंधळी गणेश मंडळ आष्टी या गणेश मंडळाची ही आपण मुलाखत पाहत आहात. या मुलाखत याच ठिकाणी घडवून आणण्याचा जी मुख्य संकल्पना आहे ते आमचे दीपकजी शिंदे यांनी ही मंडळामध्ये अशी बोलता बोलता आमचा विचार झाला की दीपकनी सांगितलं की आपण जर अशा प्रकारच्या मुलाखतीचं जर आयोजन केलं तर आपल्या समाजाचं जे काही म्हणणं आहे ते इतर लोकांपर्यंत जावं. आणि दीपकच्या मनामध्ये नेहमीच आमच्या गोंधळी समाजाविषयी नेहमीच तळमळ असते की आपल्या समाजाचं दुःख असेल म्हणजे जे काही व्यथा असेल किंवा समाजाची झालेली सुधारणा असेल ते लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचावं. पण त्यासाठी कशाचं तरी माध्यम पाहिजे म्हणून या गणेश उत्सवाचं निमित्त औचित्य साधून या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच ठिकाणी पत्रकार रानडे साहेब आलेले आहेत. त्यांचंही मी आमच्या गणेश मंडळाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि याच ठिकाणी अतिशय छान मुलाखतीचा याच ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला चालू आहे बऱ्याच वेळापासून. अतिशय छान त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. अतिशय म्हणजे अगदी आमच्या गोंधळी समाजाची जी काही पहिल्यापासून जी मूळ संकल्पना आहे अतिशय मुळापासून त्यांनी पूर्ण माहिती काढलेली आहे. आणि आमच्या बांधवांनी सुद्धा अतिशय छान माहिती याच ठिकाणी सांगितलेली आहे. हे जी गणेश उत्सव जी आपण याच ठिकाणी आम्ही जो सुरू केलेला आहे आमच्या समाजामार्फत, कारण की आपल्याला लोकमान्य टिळकांनी हा वसा घालून दिलेला आहे. त्यांनी अशी परंपरा सांगितलेली आहे की गणेश उत्सव आणि शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली. तर का केली याचं मूळ कारण म्हणजे असं की समाज एकत्रित आला पाहिजे. कोणताही समाज एकत्रित आला तर एकीचं बळ हे आपल्याला बोधकथा सर्वांना माहिती आहे की समाज एकत्रित आला की समाजाची ताकद वाढते. आणि म्हणून याच ठिकाणी समाज एकत्रित आला पाहिजे. आमचा समाज एकत्रित येत होता ज्यावेळेस आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे की याच ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये महालक्ष्मीची यात्रा भरते तर त्या देवीच्या यात्रेनिमित्त समाज एकत्रित येत होता. पण इतर वेळेमध्येही समाज एकत्रित आला पाहिजे. पण समाज एकत्रित येण्यासाठी कुठलं तरी कारण पाहिजे. तर आपल्याकडे गणेश महोत्सव आहेत. गणेशाची मूर्ती बसवली जाते. तर मग असा विचार झाला की आपण सुद्धा गणेश मंडळाची स्थापना करूया. आणि मग गणेश मंडळाची स्थापना झाली. या गणेश मंडळामध्ये आमचे हे जे मुस्लिम बांधव याच ठिकाणी दिसत आहेत, असलम भाई आहेत, आतार आहेत, त्यानंतर तिकडं सत्तार आहेत. तर अशा बऱ्याच जणांचे आम्हाला त्यांचं सहकार्य लाभतं. याच ठिकाणी आपण पाहतात की मस्जिद आहे शेजारी, इकडं गणेश मंडळ आहे. कोणाला कसल्याही प्रकारचा त्रास नाही, कारण की एक सहकार्याची भावना दोन्ही समाजाच्या मनामध्ये आहे. म्हणून हे एक हिंदू आणि मुस्लिम एक ऐक्याचं प्रतीक हे आपलं जे हिंदवी रेणुराई गोंधळी गणेश मंडळ आहे याच्याकडे असं आपण पाहू शकतो. रानडे साहेबांनी अतिशय छान प्रश्न केला होता की तुमच्या समाजाचा तुम्हाला कसा अभिमान वाटतो. तर मी सांगू इच्छितो याच ठिकाणी, कारण की मी ज्यावेळेस लहान होतो तर म्हणजे माझ्यामध्ये जी ही कला जी रुजत गेली याचं मूळ आहे म्हणजे माझे वडील याच ठिकाणी आहेत, अंकुशजी गरडकर. तर लहानपणी मला ते जे काय आपल्या शाळेचे गॅदरिंग वगैरे असतात तर ते मला पाहण्यासाठी न्यायचे. आणि मग कॉलेज आपलं लांब आहे पूर्वी मग पायी जावं लागायचं. जाईपर्यंत पूर्ण गर्दी व्हायची. मग आम्हाला पाठीमागं उभा राहूनच तो कार्यक्रम बघायचा. मी लहान होतो. या उदाहरणाचं मी
मुद्दा म्हणून रानडे साहेबांना तुम्हाला सांगू इच्छितो की ही कला माझ्यामध्ये कशी प्रसरत गेली. आणि मग माझे वडील मला कार्यक्रम दिसत नव्हता कारण की मी लहान असल्यामुळं बाकीचे लोक आमच्या पुढे उभे राहिलेले असायचे. मग माझे वडील मला खांद्यावरती घ्यायचे आणि मग म्हणायचे भैया पुढं बघ तुला दिसतंय का. म्हणजे अशा प्रकारे जी कला आहे माझी कला माझ्या मुलामध्ये उतरावी एवढी त्यांची तळमळ होती तेव्हापासून. आणि मग मी तशा पद्धतीने माझ्यामध्ये हळूहळू मला कलेची आवड लागत गेली. कारण की त्यांचं एक स्वप्न होतं की त्यांना पिटी वाजवता आली पाहिजे आणि काही कारणानिमित्त त्यांना ती पिटी वाजवता आली नाही. आणि मग त्यांच्या मनामध्ये असं स्वप्न राहिलं की त्यांनी अशी म्हणजे जिद्द बांधली की मला जरी पिटी वाजवता आली नाही पण मी पिटी वाजवणाराचा बाप होऊन दाखवेल. आणि जगदंबेच्या कृपेनं गणेशाच्या कृपेनं मी त्यांचं स्वप्न साकार केलं. मला हार्मोनियमचे क्लास वगैरे लावले वडिलांनी. त्याच्यानंतर मी संगीत विशारद झालो. पुढील शिक्षण घेण्यासाठी मी औरंगाबादला जाऊन MA संगीतामध्ये पूर्ण केलं. कारण की पुढं चालत जात असताना असं कळलं की कलेला शिक्षणाशिवाय ती कला दर्जेदार होणार नाही. कारण की आपण जर फक्त पारंपरिकच जर लोकांना गाऊन दाखवू लागलो तर कारण की आता समाज एवढा म्हणजे जसा बदलत गेलेला आहे तसं आपल्या कलेमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे. आणि त्यामुळं मग त्याला शिक्षणाची जोड असेल तर ती कला अधिक दर्जेदार होते. आणि तशा प्रकारे मग आम्ही शास्त्रीय संगीताचं वगैरे शिक्षण घेऊन ती कला दर्जेदार पद्धतीने आता आपण पाहतो की याच ठिकाणी विविध प्रकारचे वाद्य आपल्याला दिसतात. पूर्वीच्या काळामध्ये जे पारंपरिक पद्धतीने कला सादर केली जाते फक्त संबळ तुंतुन वगैरे असायचं. आता दिवसेंदिवस आमच्या कलेमध्ये सुधारणा होत आहे अशा प्रकारे. आणि याच ठिकाणी आपण पाहतो की या गणेश मंडळानं अतिशय पूर्वीपासून म्हणजे जसं आम्हाला कळतंय तेव्हापासून या गणपतीची स्थापना झालेली आहे आणि हळूहळू समाजामध्ये आमच्या सुधारणा होत चाललेली आहे. हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील एकत्रित येऊन याच ठिकाणी सर्वजण गणेशाच्या आरतीसाठी उपस्थित राहतात आणि सर्वजण एकमेकांना आपले विचार शेअर करतात. ओके, धन्यवाद. खरंच आपण म्हणाल्याप्रमाणे वडिलांचं स्वप्न आपण सत्यात उतरवलं आणि एक आदर्श घालून दिलात. म्हणजे तुम्हाला पेटी देखील येते, मी ती पण बघितलेली आहे. तुम्ही पेटी वादनही चांगल्या पद्धतीने करतात. या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी आता सांगता करत आहोत. गतवर्षी आपण एक कोरोनावर गीत सादर केलं आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणजे लोक भावनेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. तर त्या गीताच्या 2 ओळी सादर करतात. एक शासनाला कलावंताची विनंतीच आहे. कारण कलावंताचं दुःख हे प्रत्येकानं सांगितलेलं आहे. कलावंताचं आयुष्य कसं जातं हेही प्रत्येकानं सांगितलेलं आहे. शासन कलावंताला अनुदान देत पण अनुदान याला वयाचीही आट घातलेली आहे. 60 वर्ष 65 वर्ष. आमचे असणारे वडील उत्तमराव गोंधळी यांचा देहांत झाला पण त्यांनाही अनुदान मिळालं नाही. आमचे चुलते घनश्यामराव गोंधळी त्यांनाही अनुदान नाही. आज भारतराव तरटे यांचं वय 55 पर्यंत आलेले. 55 वयाच्या माणसालाही अनुदान नाही. 50 याही नाही. कलावंताला एकच विनंती 40 ते 45 या वयामध्ये कलावंतांना अनुदान मिळावं. या कोरोनाच्या युगामध्ये कलावंत इतक्या वर्ष जगत नाही म्हणून 40 ते 45 वर्षापर्यंतच कलावंतांना अनुदान मिळावं. कारण कलावंत हा सीझन करतो चैत्र वैशाख ज्येष्ठ 3च महिन्याचा सीझन, 2 वर्ष सीझन ही नाहीये. म्हणून यामध्ये या शासनाला एक गीताद्वारे आम्ही विनंती करीत आहोत. शासनाने घ्यावी दखल दयाळू मतान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान. शासनाने घ्यावी दखल दयाळू मतान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान. शासनाने घ्यावी महाराष्ट्राची लोक कलावंत
जिवंत कलेच्या जीवावर आहे आजवर जिवंत कलेच्या जीवावर आहे आजवर जिवंत करोना रोगानं येऊन केली दानदान करोना रोगानं येऊन केली दानदान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान ओ शासनाने घ्यावी दखल दयाळू मतान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान शासनाने हो कला केंद्र लोकनाट्य जागरण गोंधळ बँड भालू गायन अथवा भजन मंडळ हो वर्षामध्ये 3 महिने सुखीचे सीझन 12 महिने पोट भरतो सुखी समाधान 12 महिने पोट भरतो सुखी हो येता तोंडी घास अडला भुकेला जीवन आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान आम्हा लोक कलावंताला द्यावे अनुदान शासनाने घ्यावी दखल. खरंच कोरोनाने किती आपल्यावरती संकट आले म्हणजे सर्वांवरतीच हे संकट आलंय आणि यंदा तरी गणरायाने या आपली सर्वांची प्रार्थना ऐकून हे कोरोनाचं संकट नष्ट करून पुन्हा एकदा सर्व सुरळीत करावं हीच गणरायाचरणी प्रार्थना करूयात. आणि या ठिकाणी दीपक शिंदे. सचिनजी, आपल्या माध्यमातून या कलावंताची व्यथा दूर दूरपर्यंत जाणार आहे यात शंका नाही. मी पहिल्या प्रथम आपलं अभिनंदन करतो की आपण चला इतिहास जाणून घेऊया या उपक्रमाच्या अंतर्गत आष्टी शहरातील तालुक्यातील काही निवडक गणेश मंडळाचा इतिहास जाणून घेऊन त्या इतिहासाची पानं आपण उलगडत आहात आणि सर्वसामान्यांच्या नजरेसमोर या आष्टी शहरातील आणि आष्टी तालुक्यातील जे गणेश मंडळ आहेत ज्यांचा काही इतिहास आहे हा सर्वसामान्यांना घरात बसून हा इतिहास कळणार आहे. आज आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला, आपण या मंडळाला भेट दिली, प्रत्येकाचं मनोगत आपण ऐकून घेतलं, प्रत्येकाने छान मनोगत व्यक्त केलं. आपणही या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येकाचा बोलतं केलं त्याबद्दल धन्यवाद तर म्हणता येणार नाही, कारण की धन्यवाद हे परक्या माणसाचं मानावे लागतात. तुम्ही तर आमच्या घरचेच आहात. नक्कीच आम्ही आई जगदंबे चरणी आणि गणपती चरणी एवढीच प्रार्थना करू की आपल्या मनामध्ये जे पुढील भविष्यामध्ये ज्या आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्या नक्कीच पूर्णत्वास येवो हीच जगदंबे चरणी आणि गणेशा चरणी प्रार्थना करतो. आणि हा चर्चासत्राचा कार्यक्रम आपण इथेच थांबवत आहोत. धन्यवाद. आपणही आपला वेळ या ठिकाणी दिलात आणि साधक वादक चर्चा करून आपल्या या कलेबद्दलची माहिती आपण आम्हाला दिलीत. या ठिकाणी चला इतिहास जाणून घेऊया या विशेष कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी आपण करतोय. मी सचिन रानडे आणि माझ्यासह कॅमेरामन सागर तोंडे. धन्यवाद.